आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद भवनाच्या नव्या वास्तूचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विधिवत लोकार्पण. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला आनंद. संसदेच्या नव्या वास्तूच्या लोकार्पणाचा सोहळा हा केवळ मर्यादित घटकांपुरताच होता, अशी शरद पवार यांची टीका. जलसंवर्धनाचं महत्त्व मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी केलं अधोरेखित. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 40 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयला विजेतेपद. संसद भवनाच्या नव्या वास्तूचं लोकार्पण आज सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. सकाळी 7:30च्या आधीच मोदी नव्यानं बांधलेल्या संसद भवनात आले आणि त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी संसद भवनात प्रवेश केला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासोबत त्यांनी नवीन संसद भवनात सेंगोल या राजदंडाची प्रतिष्ठापना केली. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या फलकाचं अनावरण केल्यानंतर मोदी यांनी या नवीन संसद भवनाच्या उभारणीत सहभागी असलेल्या लोकांचा सत्कार केला. मोदी आणि बिर्ला यांनीही सर्वधर्म प्रार्थनेला हजेरी लावली. अमित शहा, डॉ. जितेंद्र सिंग, राजनाथ सिंग, अश्विनी वैष्णव, अनुराग सिंग ठाकूर, डॉ. मनसुख मांडविया, प्रल्हाद जोशी आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री देखील सर्वधर्म प्रार्थनेत सहभागी झाले. उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्री म्हणाले की नवीन संसद म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतीक असून लोकशाहीचं मंदिर आहे. लोकांची स्वप्न इथून साकार होणार आहेत. दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र को यह नई संसद एक नई ऊर्जा और नई मजबूती प्रदान करेगी. एक राष्ट्र के रूप में हम सभी 140 करोड़ भारतीयों का संकल्प ही इस नई संसद की प्राण प्रतिष्ठा है. यावेळी त्यांच्या हस्ते 75 रुपयांच्या नाण्याचं अनावरण झालं. संसदेच्या नवीन इमारतीचं बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे वेगानं होऊ शकलं, असं सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भाषणात सांगितलं. या इमारतीतून संसदेचं विधायक काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संसदेची नवीन इमारत म्हणजे वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना असून राष्ट्राच्या प्रगतीचं अभिमानास्पद प्रतीक आहे. या वास्तूच्या अंतर्गत रचनेवर देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतिबिंब असून कार्यालयीन व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. त्यामुळे संसद सदस्यांसाठी संपर्क आणि संवाद सुविधा अविरत उपलब्ध राहणार आहे. 65,000 चौरस मीटर क्षेत्रावर उभारलेल्या या परिसरात प्रादेशिक कला, हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम आढळतो. त्यामुळे यातून विविधतेने समृद्ध आणि चैतन्यपूर्ण आधुनिक भारताचं चित्र उभं राहतं. आधीच्या तुलनेत तिप्पट विस्तार असलेल्या लोकसभेच्या सभागृहात 888 आसन क्षमता असून राज्यसभेच्या सभागृहाची आसन क्षमता 384 इतकी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नवीन भवनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. देशाच्या इतिहासात नवीन संसद भवनाचं नाव सुवर्णाक्षरात नोंदवलं जाईल, असं राष्ट्रपतींनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपतींच्या संदेशाचं वाचन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केलं. संसदेची ही नवीन इमारत संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. संसदेची ही नवीन इमारत आपल्या लोकशाहीच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणं ही आनंदाची बाब असल्याचं राष्ट्रपतींनी संदेशात नमूद केलं. संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण झाल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी संपूर्ण देशाचं अभिनंदन केलं आहे. संसद हा लोकशाहीचा ध्रुवतारा असून जिथे जनादेशाचं प्रतिबिंब उमटेल असा संवैधानिक मंच आहे, असा ठाम विश्वास असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या चैतन्यशील इमारतीचं लोकार्पण केलं आहे. कायदे करण्यात आणि भारताच्या नियतीला आकार देण्यात ही वास्तू निर्णायक भूमिका बजावेल, असं धनखर यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही देशातल्या नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. हे स्थळ केवळ जनतेच्या आकांक्षा फलद्रूप करणारच नव्हे तर अमृतकाळात प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेच्या दिशेनं भारताच्या प्रवासाचा प्रारंभ नोंदवणारी खूण आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. संसदेच्या नव्या वास्तूच्या लोकार्पणाचा सोहळा हा केवळ मर्यादित घटकांपुरताच होता. ही वास्तू बांधण्यापूर्वी संसदेत त्याची चर्चाही झाली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. इतका मोठा निर्णय घेताना त्यात सगळ्यांना सहभागी करून घेणं आवश्यक होतं, असं ते म्हणाले. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक विज्ञानावर आधारित नव्या भारताची संकल्पना मांडली होती. आज मात्र नेमकं त्याच्या उलट सुरू आहे. हे लोकशाहीला घातक आहे, असं पवार यांनी सांगितलं. भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील बैठकीला उपस्थित होते. भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारित मन की बात या कार्यक्रमाच्या 101व्या भागात जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की आपल्या देशात पाहण्यासारखं खूप काही आहे. हे लक्षात घेऊनच शिक्षण मंत्रालयानं युवा संगम नावाचा एक उत्तम उपक्रम आयोजित केला. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्याबरोबरच देशातील युवा वर्गाला आपापसात मिसळण्याची संधी देणं हाही होता. युवा संगममध्ये युवक युवती दुसऱ्या राज्यांची शहरं आणि गावांमध्ये जातात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. त्यांचे अनुभव जाणून घेतल्यानंतर आपल्यालाही देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरण्यासाठी अवश्य प्रेरणा मिळेल, असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी अशा 2 युवक युवतींशी संवाद साधला. जलसंरक्षण आणि संवर्धनाचं महत्त्व मोदी यांनी आजच्या मन की बातमध्ये अधोरेखित केलं. हम सब ने एक कहावत कई बार सुनी होगी, बार बार सुनी होगी, बिन पानी सब सून, बिना पानी जीवन पर संकट तो रहता ही है, व्यक्ति और देश का विकास भी ठप पड़ जाता है. भविष्य की इसी चुनौती को देखते हुए आज देश के हर जिले में 75 अमृत सरोवरों का निर्माण किया जा रहा है. हमारे अमृत सरोवर इसलिए विशेष हैं क्योंकि ये आजादी के अमृत काल में बन रहे हैं और इसमें लोगों का अमृत प्रयास लगा है. आपको जानकर अच्छा लगेगा कि अब तक 50,000 से ज्यादा अमृत सरोवरों का निर्माण भी हो चुका है. ये जल संरक्षण की दिशा में बहुत बड़ा कदम है. जलसंरक्षणाशी संबंधित स्टार्टअप अर्थात नवउद्योगाबाबत त्यांनी माहिती दिली. नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करणाऱ्या तसंच समाज जागृतीच्या मोहिमेत सहभागी असलेल्या युवक युवतींचं त्यांनी कौतुक केलं. कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असलेले नाशिक जिल्ह्यातले माजी सैनिक शिवाजी शामराव डोळे यांचाही प्रधानमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. अपने इस अभियान में शिवाजी डोले जी ने 20 लोगों की एक छोटी सी टीम बनाई और कुछ पूर्व सैनिकों को भी इसमें जोड़ा. इसके बाद उनकी इस टीम ने वेंकटेश्वर कोऑपरेटिव पावर एंड एग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नाम की एक सहकारी संस्था का प्रबंधन अपने हाथ में ले लिया. ये सहकारी संस्था निष्क्रिय पड़ी थी, जिसे रिवाइव करने का बीड़ा उन्होंने उठाया. देखते ही देखते आज वेंकटेश्वर कोऑपरेटिव का विस्तार कई जिलों में हो गया है. आज ये टीम महाराष्ट्र और कर्नाटका में काम कर रही. इससे करीब 18,000 लोग जुड़े हैं, जिनमें काफी संख्या में हमारे एक्स सर्विसमैन भी हैं. नासिक के मालेगांव में इस टीम के सदस्य 500 एकड़ से ज्यादा जमीन में एग्रो फार्मिंग कर रहे हैं. ये टीम जल संरक्षण के लिए भी कई तालाब भी बनवाने में जुटी है. खास बात यह है कि इन्होंने ऑर्गेनिक फार्मिंग और डेयरी भी शुरू की है. संग्रहालयात आपल्याला नवीन धडे मिळतात, तर अनेकदा काही नवीन शिकायला मिळतं. म्हणून संग्रहालयांना अवश्य भेट दिली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. 4 जूनला येणारी संत कबीर यांची जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आणि NT रामाराव यांच्या जन्मशताब्दी निमित्त मोदी यांनी त्यांचं गौरवपूर्ण स्मरण केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीनिमित्त जुन्या संसद इमारतीमधील सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांच्या प्रतिमेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आणि खासदारांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आज सावरकरांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील यांच्यासह भाजप शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. मुंबईत राजभवन इथं तसंच मंत्रालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. मंत्रालयात शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंबई महानगरपालिकेत सावरकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्यात इतरत्रही सावरकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होत आहेत. राज्य पर्यटन विकास महामंडळानं सावरकर विचार जागरण सप्ताह आयोजित केला असून सावरकरांच्या जीवनकार्याशी निगडीत ठिकाणांवर वीरभूमी परिक्रमा हा उपक्रम राबवला आहे. त्याअंतर्गत आज सावरकर सदन ते वीर सावरकर स्मारकापर्यंत दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधून नवीन संसद भवनाचं लोकार्पण होणं ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त सावरकरांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित मान्यवर तसंच प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचं कार्य अव्याहतपणे सुरू राहावं म्हणून मॉरिशस इथं स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. मॉरिशसच्या राजधानीत सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज झालं. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंग रुपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आजपासून 3 दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर जात आहेत. दोन्ही देशातील शिक्षण तसंच कौशल्य विकास क्षेत्रातील संबंध दृढ करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. यावेळी धर्मेंद्र प्रधान सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री लॉरेन्सन्स वॉंग, ज्येष्ठ मंत्री थर्मन षणमुगारतम, परराष्ट्रमंत्री डॉक्टर विवियन बालकृष्णन, उद्योग मंत्री गन किम योंगम आणि शिक्षण मंत्री त्रि चौन चुन सी यांची भेट घेणार आहे. या दौऱ्यात धर्मेंद्र प्रधान विविध शैक्षणिक संस्थांनाही भेटी देणार आहेत. मणिपूरमधील अनेक राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. कुकी दहशतवाद्यांचा गट आणि सुरक्षा दलात काल रात्री चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अद्याप ही चकमक सुरू आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी कुकी दहशतवाद्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. लष्कर आणि निमलष्करी दलांनी दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी इम्फाळा इथे वार्ताहरांना सांगितलं. चकमकीत सुरक्षा दलानं सुमारे 40 दहशतवाद्यांना मारल्याचंही त्यांनी सांगितलं. क्वालालंपूर इथं आयोजित मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयनं आज पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात त्यानं चीनच्या वेंग हाँगयांगला 21-19, 13-21, 21-18 असं हरवलं. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. परंतु पावसामुळे हा सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद भवनाच्या नव्या वास्तूचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विधिवत लोकार्पण. राष्ट्रपती उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला आनंद. संसदेच्या नव्या वास्तूच्या लोकार्पणाचा सोहळा हा केवळ मर्यादित घटकांपुरताच होता, अशी शरद पवार यांची टीका. जलसंवर्धनाचं महत्त्व मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी केलं अधोरेखित. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त देशाचं अभिवादन. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत 40 दहशतवाद्यांना कंठस्नान. आणि मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयला विजेतेपद. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर airnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.